समाजकंटकांकडून आपल्याला आणि कुटुंबाला त्रास होत आहे। याविरोधात दाद मागूनही योग्य कारवाई होत नसल्याने येत्या 8 दिवसात पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सचिव संघमित्रा गायकवाड यांनी दिला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सचिव संघमित्रा गायकवाड यांच्या कुटुंबियांवर वेळोवेळी अन्याय होत आहे। कुटुंबावर खंडणी, धमकी व शिवीगाळ प्रकरणी पोलीस प्रशासन व सरकार दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे। याबाबतीत माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कार्यालयातून या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मुंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी पत्र पाठवले, परंतु या ठिकाणचे चौकशी अधिकारी यांना 3 महिन्यापासून याबाबतीत विचारणा करीत आहेत। परंतु त्यांनी उलटसुलट बोलून स्टेशनच्या बाहेर जाण्यास सांगितले, पण त्यांनी माझा जबाब घेतलेला नाही। मला व माझ्या कुटुंबियांना काही समाजकंटकांपासून जीवितास धोका आहे। मला याबाबतीत न्याय मिळावा आणि या संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून मी येत्या 15 दिवसात पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं संघमित्रा गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कारवाई होण्याबाबत पत्र पाठवून देखील पोलीस प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे। माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे व मला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी पोलीस आयुक्त आणि महिला आयोग यांच्याकडे केली आहे। 15 दिवसात न्याय न मिळाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रदेश सचिव संघमित्रा गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितलंय। मी संघमित्रा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश। जरा माझ्या कुटुंबावर इतका अन्याय झालेला आहे, मला जरा न्याय नाही मिळाला तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे। आणि हेच आपल्याला सर्वांना मी विनंती करते की माझ्या आंदोलनाला आपण सपोर्ट देवावं आणि जे काय माझ्यावर अन्याय माझ्या मुलावर होत आहे तर मी ते आमरण उपोषण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण राहील। माझ्या मुलाला किडनॅप गेलेलं होतं। आज गेले कित्येक वर्ष मी सर्वांशी, मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यमंत्री, पंतप्रधान ह्या सर्वांना मी लेटर दिले। आठवले साहेबांनी पण लेटर दिले, महिला आयोगांनी पण माझ्या मुलाला किडनॅप गेलं होतं। आता मुलगा माझा दवाखान्यात आहे आणि त्याचं एवढी मरता वाचलेला आहे, त्याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। तरी पण अजूनही खोट्या नाट्या केसेस माझा मुलगा काम का करायला येत नाही म्हणून ते जे गुंडेगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा गुंडवरती प्रवृत्तीचे अनेक राज्यामधून, अनेक ह्याच्यामधून माझ्या मुलावर खोट्या गुन्ह्याची आणि तक्रारीची, माझ्या मुलाला एमटेक झालेल्या मुलाला आज पूर्णपणे त्याचं बुद्धी राहिलेली नाही। तो मेंटल अवस्थेमध्ये आणि त्याचं इथून पाईप टाकलेलं होतं आणि त्याला 3 महिने त्याच्या पोटात अन्न नव्हतं, त्याला इंजेक्शन दिले जात होते बेंगलोरला। अचानक मी ह्याला उंबरग्याला होते आणि माझा जो डॉक्टर होता त्याचा रेग्युलर पेनक्रियासाठी त्याच्याबरोबर असायचा, तर त्यालाही मारण्यात आले। त्या गुंडेगिरी लोकांनी त्यालाही मारले, त्या डॉक्टरांना पाठवलं आणि 3 महिने त्याला इथून पाईप टाकून आणि मी तिथेही बेंगलोरला तिथून मी पोलिसांची मदत घेतली आणि माझ्या मुलाला ॲडमिट केले। तर माझ्या मुलाची अक्षरशः तिथं आपण चौकशी करू शकताय आणि बघू शकताय, मी फोटो पण व्हायरल तुम्हाला दाखवते। असली बेकार अवस्था होती। त्यांचे मी नावं आत्ताच सांगू शकत नाही, जरा नावं सांगितले तर ते कुठल्याही थराला जाऊन ते काही करू शकतील आणि अधिकारी लोकही त्यात सामील आहेत, काही राजकीय लोक सामील आहेत आणि माझ्या कुटुंबावर फार अन्याय होतो आणि मला पण माझ्या जीविताला पण धोका आहे। माझी मुलगी आज आणि मला वेळोवेळी आठवले साहेबांनी सुद्धा बोलून, आठवले साहेबांचं सुद्धा त्यांनी पत्राची कुठल्या किंमत देत नाही। आज केंद्रीय मिनिस्टर असून सुद्धा त्यांनी कुठलीही दखल घेत नाही, कुठलीही चौकशी करत नाहीत। उलटे खोटे येऊन माझ्या घरात पंचनामा करणं, मी नसताना माझ्या घरातली जी महिला आहे तिला उभा करून व्हिडिओ करणं, वॉचमॅन गेटवर येऊन त्याचे व्हिडिओ करणं,